तो माणूस आपल्या गंगापूर वायजापूर रोडवरती 10 ते 12 तास रिक्षा चालवायचा आणि आज त्या माणसाने असं काय केलं की कोटींच्या टर्नवर असलेला बिझनेस उभा राहिला. सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळं आपला घोडा काढला आणि काही क्यूट मुली अंगणवाडी मध्ये चालल्या होत्या आणि आपला भाऊ पण आला पुण्यावरून. त्याला 100 संभाजी ड्युटी लागली होती. तिथून आपला घोडा काढला. डायरेक्ट आपण बाजारामधून डायरेक्ट बस स्टँडवरती आलो होतो. तिकडे गरम गरम चहा घेतला आणि डायरेक्ट घोडा काढला आणि डायरेक्ट वायजापूरमध्ये आलो. आणि कुठं आलो आपण? डेपो रोडला पोतीवालमध्ये आलो होतो. चष्मा खराब झाला होता आणि तो आपण सुधारा टाकला होता. तिथून डायरेक्ट आपण आलो ऑफिसमध्ये. त्याच्या खिशाला पेन बघा किती. आता यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की ऑफिस मधले सगळे पेन हाच गायब करतो. दुपारची वेळ झाली होती आणि मग लागली भूक. मग मी आलो होतो भेळ घ्यायला. भेळ सोडल्यावर कोणाकोणाला सवय पापडी खायची ते पण मला कमेंट करून सांगा. प्रत्येक यशस्वी माणसामागे एक संघर्षाची कहाणी असते आणि ही कहाणी आहे एका सामान्य माणसाची, बाबासाहेब पाटील साळुंके सरांची. वडील कपड्याच्या दुकानात कामाला होते आणि हे रस्त्यावर प्रवासी रिक्षा चालवायचे. उन्हात तानात पावसात फक्त एकच स्वप्न डोळ्यात होतं, स्वतःचं काहीतरी मोठं करायचं. एक दिवस एक ओळखी व्यक्ती म्हणाली, एक जुनी कार विक्रीला आहे. तिने थोडेफार पैसे उधार घेतले, थोडी रिपेअर केली आणि ती कार विकली. तेव्हा लक्षात आलं, अरे यात संधी आहे. आणि तिथून सुरुवात झाली कार बिझनेसची. हळूहळू एक एक कार विकायला लागले. लोकांचा विश्वास जिंकत गेले. सुरुवातीला काही जण म्हणले, रिक्षावाला काय कार विकणार, पण त्यांनी स्वतःच्या कामावर लक्ष दिलं आणि आज त्यांच्याकडे स्वतःचा ओल्ड कारचं शोरूम आहे. प्रत्येक यशस्वी माणसामागे एक संघर्षाची कहाणी असते. वडील कपड्या दुकानात कामाला होते आणि हे रस्त्यावर प्रवासी रिक्षा चालवायचे. त्यांनी हार मानली नाही आणि थांबले नाही आणि आज यशाचं शिखर गाठलं. आज ते एक यशस्वी उद्योजक आहे. मराठी माणूस मेहनती असतो आणि तो जग जिंकू शकतो. फक्त गरज आहे विश्वास ठेवायची. आजपर्यंत शेकडो जुन्या गाड्या विकल्या पण एकही फसवणूक नाही. म्हणून लोक नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना लांबून लांबून येतात. त्यांना माहित आहे इथे गाडी मिळते पण त्यासोबत मिळतो विश्वास. शॉपचा ॲड्रेस मी कमेंट बॉक्समध्ये पिन केला आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि तुमच्यावर नक्की फॉलो करा. भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.